नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्री सुरू केलेला आहे आणि आज आपण या चॅप्टर मध्ये पुढचा पॉइंट घेणार आहोत रेफरन्स इलेक्ट्रोड. आता रेफरन्स इलेक्ट्रोड कोणाला म्हणायचं का ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल हे एक्झॅक्टली नोन असतं किंवा आपण ते झिरो घेतो अशा इलेक्ट्रोडला काय म्हणायचं रेफरन्स इलेक्ट्रोड. पहा म्हणजे डेफिनेशन मध्ये काय सांगणार तर द इलेक्ट्रोड हुज पोटेन्शियल इज एक्झॅक्टली नोन ऑर आर्बिट्ररीली टेकन ॲज झिरो इज कॉल्ड रेफरन्स इलेक्ट्रोड. पहा डेफिनेशन मध्ये काय म्हणायचं मग तर द इलेक्ट्रोड whose potential is arbitrarily taken as zero. Arbitrarily taken as zero or exactly known is called reference electrode. काय म्हटलंय का ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल कसं आहे आर्बिट्ररीली टेकन ॲट झिरो म्हणजे आपण सामान्यपणे ते काय घेतो झिरो घेतो किंवा ते कसं असतं एक्झॅक्टली नोन असतं अशा इलेक्ट्रोडला काय म्हणायचं रेफरन्स इलेक्ट्रोड. याचा अर्थ काय इथं आपण शब्द वापरलाय रेफरन्स इलेक्ट्रोड. रेफरन्स म्हणजे काय का हा इलेक्ट्रोड वापरून आपण दुसऱ्या एखाद्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल डिटरमाइन करू शकतो. बरोबर. पहा आता या रेफरन्स इलेक्ट्रोड मध्ये आपल्याला जो इलेक्ट्रोड एक्सप्लेन करायचा आहे तर त्याचं नाव आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. पहा काय स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. पहा म्हणजे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड याला शॉर्ट मध्ये काय म्हणायचं SHE. एस म्हणजे स्टँडर्ड, एच हायड्रोजन, ई इलेक्ट्रोड. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आता या इलेक्ट्रोडचं प्रिन्सिपल काय आहे तर ते प्रिन्सिपल आपण समजून घेऊया. काय केलं जातं या इलेक्ट्रोड मध्ये तर याच्यामध्ये हा प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. प्रायमरी आणि सेकंडरी रेफरन्स म्हणजे काय प्रायमरी रेफरन्स म्हणजे त्याचं ईएमएफ किंवा पोटेन्शियल काय असणार झिरो असणार आणि सेकंडरी रेफरन्स म्हणजे काय तर त्याचं जे पोटेन्शियल आहे हे झिरो असेल किंवा आपल्याला त्याची व्हॅल्यू एक्झॅक्टली माहीत असेल. म्हणजे काय असेल ती तर ती झिरो नसून ती 0.1 व्होल्ट 2 व्होल्ट व्हॉट एव्हर इट मे बी. बरोबर की नाही. पहा म्हणजे प्रायमरी रेफरन्स ईएमएफ झिरो, सेकंडरी रेफरन्स ईएमएफ नोन असेल काहीतरी. बरोबर. पहा आता हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड कोणता आहे तर इट इज प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे ईएमएफ काय असणार त्याचा झिरो. पहा मग काय म्हणणार तर इट इज प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. पहा इट इज प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड in which pure and dry hydrogen gas, pure and dry hydrogen gas at 1 atmospheric pressure is bubbled around the platinized platinum plate. Platinized platinum plate which is immersed in 1 molar H plus ions solution. काय केलं जातं याच्यामध्ये तर प्युअर इट इज प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड इन विच प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस ॲट 1 atmospheric pressure is bubbled around the platinized platinum plate which is immersed in 1 molar H plus ions solution. बरोबर. म्हणजे ज्या इलेक्ट्रोड मध्ये प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस हा 1 atmospheric प्रेशरला प्लॅटिनाइज्ड प्लॅटिनम प्लेटच्या सभोवताली काय केला जातो बबल केला जातो पाठवला जातो.
की जी प्लॅटिनम प्लेट ही 1 मोलार H प्लस आयन्सच्या सोल्युशन मध्ये डीप केलेली असते किंवा इमर्स केलेली असते. बरोबर. आता आपण याची डायग्राम ड्रॉ करूया आणि मग पुन्हा एकदा प्रिन्सिपल कन्स्ट्रक्शन समजून घेऊया. पहा पुढे म्हणूया डायग्राम. डायग्राम आपण इथं पटकन ड्रॉ करूया. हे काय असेल इथून, तर हे एक इनलेट आहे. कशासाठी? फॉर पासिंग दी प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस. बरोबर. त्याच्यानंतर इथे जी वायर दाखवलेली आहे याला काय म्हणायचं? कॉपर वायर. ही इलेक्ट्रॉन कॅरी करण्याचं काम करते. बरोबर. त्याच्यानंतर हे आहे ग्लास जॅकेट. ग्लास जॅकेट, आउटर ग्लास जॅकेट. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे जे आपल्याला दिसतंय पहा मी डार्क केलेलं, तर हे आहे मर्क्युरी लिक्विड. मर्क्युरी. बरोबर. त्याच्यानंतर पहा इथे ही जी वायर आहे तर याला काय म्हणायचं? प्लॅटिनम वायर. त्याच्यानंतर ही जी प्लेट आहे पहा इथे दाखवलेली, तर या प्लेटला काय म्हणायचं? प्लॅटिनाइज प्लॅटिनम प्लेट. काय म्हणायचं? पहा प्लॅटिनाइज प्लॅटिनम प्लेट. आणि इथे हे जे आपण सोल्युशन दाखवलेलं आहे हे कोणतं सोल्युशन आहे? तर 1 मोलार H प्लस आयन्स सोल्युशन. बरोबर की नाही? पहा तर हे झालं आपली स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडची डायग्राम. बरोबर की नाही? पहा आता याच्यामध्ये आपण तर या डायग्राम मध्ये आपण इथं काय ड्रॉ केलेले? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. बरोबर की नाही? काय दाखवलं या डायग्राम मध्ये? ही एक आउटर ग्लास जॅकेट आहे. या आउटर ग्लास जॅकेट मध्ये इथं आपण ही प्लॅटिनम प्लेट दाखवलेली आहे. बरोबर की नाही? आणि ही प्लॅटिनम प्लेट आपण प्लॅटिनम वायरला कनेक्ट केलेली आहे. म्हणजे आपण हा काय झाला आपला? तर प्लॅटिनम इलेक्ट्रोड झाला. हा प्लॅटिनम इलेक्ट्रोड इथं मर्क्युरी मध्ये सील केलेला आहे. बरोबर की नाही? आणि ही जी वर वायर आहे तर ही कोणती वायर आहे? कॉपर वायर आहे. बरोबर. आता याचा आपण या प्रिन्सिपल प्रमाणे आपण याचं वर्किंग काय असणार आहे ते आपण पाहणार आहोत. बरोबर की नाही? तर काय केलं जातं इथं? प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस हा 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशरला इथून काय केला जातो? तर तो पास केला जातो. बरोबर की नाही? कुठं? तर या प्लॅटिनम प्लेटच्या बाजूने. बरोबर की नाही? काय केलं जातं इथं? प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस इथं बबल केला जातो, पास केला जातो. बरोबर. आणि मग तो हायड्रोजन गॅस या प्लॅटिनम प्लेटवर ऍडसॉर्ब होतो. बरोबर. आता आपण याचं कन्स्ट्रक्शन सांगूया. कन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगणार? तर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड कन्सिस्ट ऑफ प्लॅटिनाइज प्लॅटिनम प्लेट. इट कन्सिस्ट ऑफ प्लॅटिनाइज प्लॅटिनम प्लेट कोटेड विथ प्लॅटिनम ब्लॅक. बरोबर की नाही? कसलं कोटिंग आहे याच्यावर? प्लॅटिनम ब्लॅकचं. अँड इट इज यूज ॲज इलेक्ट्रोड. कसलं काम करतो हा? इलेक्ट्रोडचं काम करतो. दिस इलेक्ट्रोड इज कनेक्टेड टू दी प्लॅटिनम वायर अँड इट इज सील्ड इन ग्लास ट्यूब विच इज सराउंडेड बाय ग्लास जॅकेट. बरोबर की नाही? हा प्लॅटिनम इलेक्ट्रोड प्लॅटिनम वायरने या ग्लास ट्यूब मध्ये काय केला जातो? कनेक्ट केला जातो मर्क्युरीच्या साहाय्याने या कॉपर वायरला. दिस प्लॅटिनम इलेक्ट्रोड इज सील्ड इन ग्लास ट्यूब in mercury and this glass tube is surrounded by the outer glass jacket. बरोबर. आता this platinum electrode is immersed in 1 molar H plus ion solution.
हा जो प्लॅटिनम इलेक्ट्रोड आहे कशामध्ये डीप केलाय 1 मोलार H+ आयन्सच्या सोल्युशन मध्ये. बरोबर. पहा आता इथं आपण हायड्रोजन गॅस पास करतोय. बरोबर. पहा तर हा गॅस इलेक्ट्रोड आहे, पण इथं इलेक्ट्रॉन कॅरी करण्याचं काम कोण करतं, तर ही कॉपर वायर इलेक्ट्रॉन कॅरी करण्याचं काम करते. बरोबर की नाही. ही इलेक्ट्रॉन देतही नाही किंवा घेतही नाही. बरोबर. आणि म्हणून हा काय झालाय इनर्ट इलेक्ट्रोड आहे. काय हा इनर्ट इलेक्ट्रोड. बरोबर. मग आता आपण याच्या प्रिन्सिपल मध्ये आणि कन्स्ट्रक्शन मध्ये पहा. प्रिन्सिपल मध्ये काय सांगितलं, इट इज प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड इन विच प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस ॲट 1 atmospheric pressure is bubbled around the platinized platinum plate which is immersed in 1 molar H+ ion solution. स्टँडर्ड आहे म्हणून याचे कंडिशन काय लक्षात ठेवायची, गॅस इलेक्ट्रोड आहे, प्रेशर 1 atmospheric असला पाहिजे आणि सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार असलं पाहिजे. स्टँडर्ड कंडिशन लक्षात ठेवायची. कन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगणार, तर इट कन्सिस्ट ऑफ platinized platinum plate coated with platinum black and it used as electrode. This electrode is sealed in glass tube containing mercury and it is surrounded by outer glass jacket. This platinum electrode is immersed in 1 molar H+ ions solution. बरोबर. By passing the pure and dry hydrogen gas, the hydrogen gas is adsorbed on platinized platinum plate and equilibrium is exist between. पहा काय इक्विलिब्रियम कोणामध्ये एक्झिस्ट होतो, मग तर या सोल्युशन मध्ये असलेले H+ आयन आणि या प्लेटवर ऍडसॉर्ब झालेला हायड्रोजन गॅस यांच्यामध्ये काय फॉर्म होतो, इक्विलिब्रियम फॉर्म होतो. बरोबर. पहा म्हणजे when pure and dry hydrogen gas bubbled around the platinized platinum plate, it is adsorbed. हा हायड्रोजन गॅस काय होतो, या platinized platinum plate वर adsorb होतो and equilibrium is established between the H+ ions of solution and hydrogen gas. बरोबर. आता आपल्याला याचं सेल फॉर्म्युलेशन घ्यायचंय. काय घ्यायचंय, सेल फॉर्म्युलेशन. आता सेल फॉर्म्युलेशन म्हणजे काय, हा सेल कसा रिप्रेझेंट करायचा, सेल फॉर्म्युलेशन म्हणायचं त्याला. काय म्हणायचं, सेल फॉर्म्युलेशन. आता आययुपीएससीच्या नॉमेनक्लेचर नुसार कोणताही हाफ सेल, आता हाफ सेल आहे, कम्प्लीट सेल आहे का, नाही, म्हणजे आपण हा दुसऱ्या इलेक्ट्रोडला जोडणार आहोत. बरोबर. पहिला भाग. कोणताही हाफ सेल कसा दाखवायचा आययुपीएससीच्या कन्व्हेन्शन नुसार, तर तो रिडक्शन हाफ सेल आहे. म्हणजेच काय, तर तो सॉल्ट ब्रिजचा कुठं असतं रे, राईट हँड साइडला. मग आता इथं आपण काय म्हणणार, हे H+ आयन्स. याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 1 मोलार. H+ आयन्स कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले, हायड्रोजन गॅसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले. मग इथं काय म्हणायचं, हायड्रोजन गॅस आणि त्याचा प्रेशर किती आहे, 1 atmosphere. बरोबर की नाही. आणि हा हायड्रोजन गॅस प्लॅटिनाइज्ड प्लॅटिनम प्लेटवर ऍडसॉर्ब झाल्यावर इलेक्ट्रॉन कॅरी करायचं काम कोण करतं, तर ती वायर, प्लॅटिनम वायर. मग इथं काय म्हणायचं, प्लॅटिनम वायर. बरोबर. तर हे काय झालं त्याचं सेल फॉर्म्युलेशन. या सेल फॉर्म्युलेशन मध्ये काय लक्षात ठेवायचं, सॉल्ट ब्रिज कोणत्या बाजूने असतं रे, इथं असेल असा, आणि हा कुठं असेल, सॉल्ट ब्रिजच्या राईट साइडला. बरोबर की नाही. आता हे झालं त्याचं सेल फॉर्म्युलेशन. पुढे काय म्हणायचं, त्याचं सेल रिॲक्शन. बरोबर की नाही. आता सेल रिॲक्शन सुद्धा कोणती असतात रे, तर रिडक्शन रिॲक्शन. कोणती सांगायची रिॲक्शन, रिडक्शन रिॲक्शन. का, तर हा आपण रिडक्शन हाफ सेल म्हणून दाखवलाय. बरोबर. आता रिडक्शन म्हणजे काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कोण गेन करणार, H+ आयन्स. बरोबर की नाही. मग इथं काय म्हणायचं, H+ आयन्स कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार. 2 घेऊया, 2 इलेक्ट्रॉन त्यांना डिस्चार्ज व्हायला लागतील आणि हायड्रोजन गॅस काय होणार आहे, इथं तयार होणार. बरोबर की नाही. ही काय झाली आपली त्याची सेल रिॲक्शन. आणि या सेलचा ईएमएफ काय आहे, तर ईएमएफ म्हणजे काय, त्याचं पोटेन्शियल किती असेल, तर इट इज 0 व्होल्ट. किती आहे ते, 0 व्होल्ट. म्हणजे हे सेल फॉर्म्युलेशन, सेल रिॲक्शन आणि ईएमएफ डायग्राम प्रिन्सिपल लक्षात ठेवायचे. कन्स्ट्रक्शन साधारणपणे पेपरमध्ये विचारलं जात नाही. बरोबर. आता हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड हा सेट करत असताना आपल्याला काय काय अडचणी येतात, तर त्या डिफिकल्टीज आपल्याला एक्सप्लेन करायच्या आहेत. पुढचा पॉइंट काय म्हणायचा, तर डिफिकल्टीज इन सेटिंग ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. बरोबर की काय म्हणणार, तर डिफिकल्टीज इन सेटिंग ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड.
पहिली अडचण काय आहे, तर इथं आपण प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस पास करतोय. हा प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस मिळवणं अवघड आहे. मग काय सांगायचं, तर इट इज डिफिकल्ट टू ऑब्टेन द प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस. पहिली अडचण काय, तर इट इज डिफिकल्ट to obtain, it is difficult to obtain the pure and dry hydrogen gas. बरोबर. पहिली डिफिकल्टी लक्षात आली. इथं आपण जो हायड्रोजन गॅस पास करतो हा प्युअर आणि ड्राय स्वरूपात आपल्याला मिळवणं अवघड आहे. बरोबर की नाही. आता हा 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशरला आपण पास करतोय. बरोबर की नाही. हा 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेंटेन ठेवणं सुद्धा काय आहे, अवघड आहे. बरोबर. मग काय म्हणणार, इट इज डिफिकल्ट टू मेंटेन. इट इज डिफिकल्ट टू मेंटेन. इट इज डिफिकल्ट टू मेंटेन दी 1 atmospheric pressure of हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅसचा 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेंटेन ठेवणं अवघड आहे. बरोबर. त्याच्यानंतर तिसरी डिफिकल्टी काय आहे, तर या सोल्युशन मध्ये आपण कंटिन्युअसली हायड्रोजन गॅस पास केल्यामुळे या सोल्युशनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे 1 मोलार, हे 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन आपल्याला मेंटेन करणं अवघड आहे. मग काय म्हणणार, तर इट इज डिफिकल्ट टू मेंटेन. इट इज difficult to maintain the 1 molar concentration of H plus ions. कशामुळे, ड्यू टू कंटिन्युअस बबलिंग ऑफ हायड्रोजन गॅस. bubbling of हायड्रोजन गॅस. ह्या काय झाल्या, तर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड मेंटेन करण्यास येणाऱ्या अडचणी. बरोबर काय, तर पहिली डिफिकल्टी काय, इट इज डिफिकल्ट टू ऑब्टेन दी प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस. प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस मिळवणं कठीण आहे. पुन्हा त्या प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅसचा 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेंटेन करणं सुद्धा अवघड आहे. बरोबर काय. तिसरं काय डिफिकल्टीज, तर या सोल्युशनचं जे काय कॉन्सन्ट्रेशन आहे 1 मोलार, हे हायड्रोजन गॅस त्याच्यामध्ये सतत पास केल्यामुळे ते बदलत राहतं. मग ते 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करणं अवघड आहे. तर ह्या काय झाल्या, डिफिकल्टीज इन सेटिंग ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आता आपल्याला याचे ऍप्लिकेशन्स घ्यायचे. बरोबर की नाही. मग पुढचा पॉईंट काय म्हणायचा, ऍप्लिकेशन्स. आता स्टँडर्ड इलेक्ट्रोड आहे. बरोबर की नाही. मग याचा उपयोग कशासाठी होणार, तर ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपल्याला माहित नाही अशा इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल डिटरमाइन करण्यासाठी. बरोबर की नाही. पुढे काय म्हणायचं, ऍप्लिकेशन्स ऑफ SHP. ऍप्लिकेशन्स ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. बरोबर की नाही. काय ऍप्लिकेशन, तर इट इज प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड विच इज यूज टू डिटरमाइन द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ अदर इलेक्ट्रोड. काय म्हणणार, इट इज primary reference electrode. It is primary reference electrode used to determine the standard potential of other electrode. काय म्हटलंय आपण, हा तर प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. रेफरन्स इलेक्ट्रोड आहे म्हणजेच काय, तर दुसऱ्या एखाद्या इलेक्ट्रोडचं स्टँडर्ड पोटेन्शियल डिटरमाइन करण्यासाठी उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल काय, तर झिंक इलेक्ट्रोड कपल्ड विथ किंवा कंबाईन विथ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. काय म्हटलंय, दिस Zn2+ आयन झिंक सॉलिड, हा काय झाला, झिंक इलेक्ट्रोड. बरोबर की नाही. काय, झिंक इलेक्ट्रोड coupled with किंवा combine with स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. बरोबर की नाही. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आता झिंक इलेक्ट्रोड कोणाबरोबर कंबाईन केलाय, हा तर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड बरोबर. या झिंक इलेक्ट्रोडचं स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड वापरून पोटेन्शियल डिटरमाइन करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. बरोबर की नाही. मग आता याचं सेल फॉर्म्युलेशन कसं येणार आहे, सेल फॉर्म्युलेशन. या इलेक्ट्रोडचं सेल
फॉर्म्युलेशन कसं येणार आहे? हा झिंक इलेक्ट्रोड ॲनोड असणार, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड कॅथोड असणार, बरोबर की नाही? पहा मग ॲनोड जो आहे तर तो कुठे येणार? सॉल्ट ब्रिजच्या डाव्या बाजूला. पहा झिंक इलेक्ट्रोड इथं झिंक सॉलिड, झिंक सॉलिड deep in Zn2 plus ion whose concentration is 1 molar. इथं सॉल्ट ब्रिज, इकडे काय म्हणणार? इथं H प्लस आयन्स, काय म्हणायचं? H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार, बरोबर की नाही? पहा हायड्रोजन इलेक्ट्रोड लिहायचं आहे. नंतर इथं काय म्हणायचं? H2 गॅस, त्याचा प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर, बरोबर की नाही? आणि इथं काय येणार आहे? त्याची प्लॅटिनम वायर, बरोबर की नाही? काय आहे ही? प्लॅटिनम वायर, बरोबर. पहा आता हे झालं त्याचं सेल फॉर्म्युलेशन, बरोबर की नाही? ऍप्लिकेशन मध्ये. आता मग ईएमएफ आपल्याला शोधायचा आहे. या सेलचा कम्प्लीट ईएमएफ आपण काढला तर झिंक इलेक्ट्रोडचा ईएमएफ मिळणार आहे का? तर आपल्याला स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड याचा ईएमएफ माहिती आहे का? तर तो स्टँडर्ड आहे आणि तो ईएमएफ 0 आहे, बरोबर की नाही? पहा मग याचा सेलचा ईएमएफ काय येईल? ईएमएफ ऑफ सेल कसा शोधतो? स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल इज व्हॉट? काय? नाव आपण असं म्हणूया मग स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल. काय फॉर्म्युला? स्टँडर्ड ईएमएफ ऑफ कॅथोड मायनस स्टँडर्ड ईएमएफ ऑफ ॲनोड, बरोबर की नाही? कॅथोड कोणता? इथं राईट हँड साइडचा इलेक्ट्रोड म्हणजे हायड्रोजन इलेक्ट्रोड. पहा म्हणजे काय म्हणणार? तर स्टँडर्ड ईएमएफ ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रोड मायनस स्टँडर्ड ईएमएफ ऑफ दिस झिंक इलेक्ट्रोड, बरोबर की नाही? पहा आता इथं आपल्याला या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचा ईएमएफ माहित आहे. तो किती असतो? तर 0 असतो. म्हणजे काय येणार आहे? स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड ईएमएफ ऑफ दिस झिंक इलेक्ट्रोड. व्हाय? तर इथं काय म्हणायचं ब्रॅकेट मध्ये? सिन्स स्टँडर्ड ईएमएफ ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रोड इज 0 व्होल्ट, बरोबर. पहा म्हणजे ही व्हॅल्यू आपण 0 ठेवली, काय मिळणार आहे? सेलचा ईएमएफ म्हणजे काय असणार आहे? त्या तर या झिंक इलेक्ट्रोडचा ईएमएफ असणार आहे, बरोबर की नाही? पहा म्हणजे इथं काय म्हणणार? देअरफॉर ईएमएफ ऑफ सेल किंवा चालते ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू काय असणार आहे? स्टँडर्ड ईएमएफ ऑफ, इथं स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल आपण असं म्हणूया. काय? देअरफॉर स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल, पहा स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू कोणा एवढा आहे? तर इज इक्वल टू स्टँडर्ड ईएमएफ ऑफ, स्टँडर्ड ईएमएफ ऑफ कोणता इलेक्ट्रोड? हा झिंक इलेक्ट्रोड. पहा म्हणजे कोणता? तर दिस Zn2 प्लस आयन 1 मोलार इन विच झिंक मेटल इलेक्ट्रोड इज डी, बरोबर की नाही? पहा म्हणजे आपल्याला कोणाचा ईएमएफ मिळाला? तर या झिंक इलेक्ट्रोडचा ईएमएफ मिळाला. कशावरून शोधला आपण? या फॉर्म्युलावरून. हा फॉर्म्युला या सेल फॉर्म्युलेशन वरून आपण घेतलाय, बरोबर की नाही? म्हणजेच काय केलंय? तर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड हा झिंक इलेक्ट्रोडला कंबाईन केला आणि आपण या झिंक इलेक्ट्रोडचा सेल पोटेन्शियल, स्टँडर्ड सेल पोटेन्शियल डिटरमाइन केलं, बरोबर की नाही? कसं डिटरमाइन केलं? तर हा फॉर्म्युला आपण इथे दिलेला आहे आणि हा स्टँडर्ड ईएमएफ ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रोड किती येतो? 0 आहे. म्हणजेच काय? तर सेलचा ईएमएफ म्हणजेच काय असणार आहे? तर या झिंक इलेक्ट्रोडचा ईएमएफ असेल, बरोबर. पहा तर हे झालं त्याचं ऍप्लिकेशन. आता पुढचा पॉइंट आपल्याला या लेक्चर मध्ये घ्यायचा आहे. तर त्याचं नाव आहे हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड. पहा का आता या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे? तर हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड म्हणजे नेमका काय असणार आहे आणि स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हणजे काय असेल? काय फरक असेल? तर स्टँडर्ड कंडिशन म्हटल्यानंतर का तिथं गॅसचा प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर असतो आणि सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार असतं. परंतु हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड मध्ये अशी कंडिशन नसेल. हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड पहा का, हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड पहा. मग इथं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हे 1 मोलार आहे का? नाही, आपण त्या APS म्हणूया. हायड्रोजन गॅस पहा त्याचा प्रेशर काय जो असेल तो 1 ऍटमॉस्फिअर पेक्षा कमी असेल किंवा तो जास्त असेल आणि इट इज इन कॉन्टॅक्ट विथ प्लॅटिनम वायर, बरोबर. पहा आता याची सेल रिएक्शन काय येणार आहे? सेल रिएक्शन या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड याची सेल रिएक्शन काय येईल? पहा हा इथं आपण ऍक्वियस म्हटलं, इथं
प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर म्हटलेलं नाहीये, बरोबर का? इथं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार म्हटलेलं नाहीये. म्हणजे काय झाला तर हा हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड स्टँडर्ड म्हणायचं नाही. स्टँडर्ड कधी म्हणणार? कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार, प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर, तेव्हाच काय म्हणायचं? स्टँडर्ड कंडिशन. आणि जेव्हा ही कंडिशन नसेल तेव्हा त्याला काय म्हणायचं? सिंपल हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड. पहा आता सेल रिॲक्शन आपली नेहमीप्रमाणे काय येईल? पहा ट्वाइस ऑफ H प्लस आयन, इथे aqueous प्लस 2 इलेक्ट्रॉन, इट गिव्स हायड्रोजन गॅस, बरोबर? पहा हायड्रोजन गॅस आणि त्याचा पाहिजे तर प्रेशर याप्रमाणे म्हणा pH2 म्हणजे काय? प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस, बरोबर? आता याचं नर्स्ट इक्वेशन काय येईल मग? नर्स्ट इक्वेशन या सेलचं किंवा या सेल रिॲक्शनचं नर्स्ट इक्वेशन काय येणार आहे? पहा ईएमएफ ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रोड इज इक्वल टू स्टँडर्ड ईएमएफ ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रोड मायनस 0.0592. पहा किती इलेक्ट्रॉन इथे यूज होतात? 2, बरोबर की नाही? मग इथं काय करायचं? 2, बरोबर की नाही? इनटू लॉग टू द बेस 10. पहा काय म्हणणार? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. पहा म्हणजे आता इथं प्रॉडक्ट मध्ये काय आहे? हायड्रोजन गॅस आहे, परंतु मग इथे काय घेणार? त्याचा प्रेशर घ्यायचा. काय घ्यायचा? प्रेशर, बरोबर की नाही? इथं असं लिहायचं नाही काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 गॅस असं लिहायचं नाही, हे चुकीचं असेल. का? तर हा गॅस आहे म्हणजे आपण त्याचं काय घेणार? कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी प्रेशर घेणार. मग इथे काय म्हणायचं? प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस H प्लस आयन. याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? तर हे डबल घ्या, डबल इथं 2 मोल आयन्स आहेत म्हणून याचा काय घ्यायचा? स्क्वेअर घ्यायचा, बरोबर? पहा आता आपण असं म्हटलं इफ पहा हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचा ईएमएफ किती आहे? 0 व्होल्ट आहे, बरोबर की नाही? पहा आपल्याला हे इक्वेशन काय मिळेल? देन पहा ही व्हॅल्यू 0 ठेवा. इथं काय नाही मग? तर ईएमएफ ऑफ हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड इज इक्वल टू काय नाही रे? ही 0 व्हॅल्यू ठेवली मायनस 0.0592 डिवाइड बाय L log टू द बेस 10. पहा इथं प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस H प्लस आयन त्याचा स्क्वेअर, बरोबर की नाही? हे काय आलं त्याचं? नर्स्ट इक्वेशन. कोणाचं? तर या हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोडचं, बरोबर की नाही? म्हणजे असं तुम्हाला कोणतंही नर्स्ट इक्वेशन लिहिता यायला पाहिजे. नर्स्ट इक्वेशन आपण याच्या अगोदरच्या लेक्चरला एक्सप्लेन केलेलं आहे, बरोबर की नाही? पहा तर आजच्या लेक्चरमध्ये आपण रेफरन्स इलेक्ट्रोड आणि कोणता रेफरन्स इलेक्ट्रोड घेतलाय? तर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड हा आपण एक्सप्लेन केलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.